विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. कुणासाठी आहे? मी तुम्हाला सांगतो. तुमचा मुलगा जर 10वी ला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर 11वीत असाल, तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना, पुढच्या खेच आणि मागचा शहाणा. हां, या व्हिडिओमध्ये ही गोष्ट तुम्हाला कळणार आहे. काय होतं माहिती का? हल्ली फॅड आलंय. ओके, एक्सटर्नल ॲडमिशनचं. मी तुम्हाला सांगतो 100% एक्स्ट्राऑर्डिनरी मुलगा जो आहे तो एक्सटर्नलच घेतोय. तो डमी कॉलेजलाच जातोय. तो राजस्थानमध्ये कोट्याला जातोय. त्याचं कॉलेज असतं कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये. म्हणजे तो जिथं राहायला आहे तिथं कॉलेज आणि क्लाससाठी तो जातोय राजस्थानमध्ये, लातूरमध्ये जातोय. ओके. टाय बरोबर आहे. लोकल लेव्हलला सुद्धा मी इतके क्लासेस बघितलेत, की ते पालकांना सांगतात, "फक्त पैसे भरा, कॉलेजला जायची पण गरज नाही. आम्ही बघू सगळं. तुमचे डॉक्युमेंट्स द्या. आम्ही सगळं तुमचं ॲडमिशन क्लिअर करून देऊ. तुम्ही फक्त कॉलेजची एवढी फी भरा बास." अरे वाह! कॉलेजला जायची गरज नाही. मी खूप बिझी आहे. माझ्याकडे वेळ नाहीये. क्लासवाले करतात ॲडमिशन. किती छान! इथंच नुकसानीला सुरुवात होते. मी तुम्हाला सांगू का? पहिला झालेली घटना सांगतो. जर तुम्ही सलग 2 वर्ष सी-एसचा अभ्यास करताय, कॉम्प्युटर सायन्स. प्रॅक्टिकली सांगू का? नाही करत तुम्ही अभ्यास मला पण माहिती आहे. का? सी-एसचे 100 मार्क आहेत प्रॅक्टिकलचे आणि तुमच्या डमी कॉलेजने तुम्हाला गॅरंटी दिली की 100 पैकी 100 मिळणार. ओके. दिले जातात. त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. कुठल्याही अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जावा 100 पैकी 100 नाही 90-95 तरी मार्क दिले जातील की नाही? पासिंग कितीला आहे? 70 मार्काला. मग मुलांना गॅरंटी आहे, की मला पास तर मी झालोय. फक्त आता रिटर्न पेपरमध्ये थोडं लिहिलंय, इकडं-तिकडं झालं. मग कोल्हापूरमध्ये गेले 2 दिवस जो गोंधळ सुरू आहे ना, तो एक्सप्लेन करतो. तिथे एक कॉलेज आहे. YouTubeवर सर्च करा. तिथल्या शेकडो मुलांना असं सांगण्यात आलंय, की सी-एस कॉलेजला मिळालेलं नाहीये. तुम्हाला मराठी आणि भूगोल हा पेपर द्यावा लागेल. 3 दिवस उरलेत. तो काय मुलगा मराठीचा अभ्यास करणार आहे? तो जो तणाव आणि सगळ्यात तुम्हाला शॉकिंग सांगतो लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं ऐका. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ओके. ही जी अकॅडमीतली मुलं आहेत ना, ही नुसतं एन-सी-ई-आर-टी आणि करत असतात. ऑब्व्हियसली काय चुकीचं आहे त्यांचं? नीटसाठी एन-सी-ई-आर-टी म्हणजे बायबल आहे असं ते म्हणतात. बरोबर आहे की नाही सांगा बघू माझं वाक्य हे? मग नीटसाठी तुम्ही एन-सी-ई-आर-टीतून प्रिपेअर करताय आणि जे-ई-साठी काय आपलं टेक्स्ट बुक वापरतात का ते? नाही एन-सी-ई-आर-टी. कुठलं ते शिंगेज वगैरे मोठी-मोठी पुस्तकं ही मुलं वापरतात. पी-वाय-क्यूज एम-सी-क्यू सॉल्व्हिंगवर भर असतो. तेव्हा ग्रुपिंग तो 75% च्या क्रायटेरियाला अगोदरच मुलं घाबरलेली असतात. बरं ठीक आहे, जाऊ दे. नाही जे झाला, आम्ही सी शिफ्ट झालोय. ग्रुपिंग क्रायटेरिया जर ग्रुप क्वालिफाय नाही होत असेल, तर केमिस्ट्रीला सी-एस ऑर आहे किंवा आय-टी ऑर आहे किंवा बायफोकल सब्जेक्ट आहेत, टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक्स ऑर आहे. बायो ऑर आहे. अरे पण मराठी नाही, जिओग्राफी नाही. तर कोल्हापूरची जी मुलं आहेत ना, जी आता बोर्डची एक्झाम देणार आहे, त्यांना काय सांगितलं, की सी-एसच्या ऐवजी आम्ही मराठी किंवा जिओग्राफी तुम्हाला देतोय. तुम्हाला तो पेपर द्यावा लागेल. पण पालकांनी त्याला अपोज केलाय. आता मी तुम्हाला सांगतो शिक्षण मंत्री कोल्हापूरचेच आहेत. मी देवाजवळ प्रार्थना करतोय, की ह्यातून काहीतरी सोल्युशन निघावं लवकरात लवकर. मुलांना धीर देण्यात यावा. चूक कॉलेज प्रशासनाची आहे आणि ऑब्व्हियसली 2 वर्ष त्या कॉलेजमधून सी-एसच्या नावाखाली एक्स्ट्रा फी घेतली त्याचं काय? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या ठिकाणी सी-एसची फी ही एक्स्ट्रा घेतली जाते. बरं, मग आता हा प्रकार जो घडलाय, मग आपण काय करायचं? मी तुम्हाला सांगतो डोळे मिटून तुमच्या क्लासवर विश्वास ठेवू नका. तुम्ही ज्या ठिकाणी त्यांनी टाय केलाय त्या कॉलेजला निदान मान्यता आहे का हे तरी चेक करा. किती वर्षापासून ते कॉलेज चाललेलं आहे? लास्ट इयर कुणी एक्झाम दिली होती का? तिथं मला सांगा, आता सी-एसला मान्यता नाहीये त्या कॉलेजला, कोल्हापूरच्या त्या कॉलेजला. मग गेल्या वर्षीच्या मुलांनी काय केलं? त्यांनी सहन केलं का मग सगळं? पहिलीच बॅच होती. काय माहीत. बरं, ऑब्व्हियसली कुठल्यातरी क्लासशीच त्यांचा टाय असणार आहे मला माहिती आहे. पण मेन पॉइंट काय, की मग विद्यार्थ्यांना काय करायचं? एक आई बघितलं मी त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलीला 99% 10वी मार्क आहे. एक पालक तर फार त्यांची परिस्थिती अशी एकदम त्रासदायक का नाही होणार आहे? इतकं ते चिंताक्रांत झाले होते. ते म्हणले, "माझा स्टुडंट 18-18 तोच रोज अभ्यास करत होता. आता तो अभ्यासाच्या मानसिकतेतच राहिलेला नाहीये तो. मग हा तणाव आहे." तर मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. डेअरिंग करून विचारा, की आहे ना कॉलेजला मान्यता? हा सब्जेक्ट आम्हाला मिळणार आहे ना? कारण सब्जेक्ट लास्ट मोमेंटला चेंज केल्यावर मला एक विचारायचंय रे, 11 तारखेला इंग्लिश आहे रे बाळांनो.
ओके. त्यानंतर 6 दिवस सुट्टी का 5 दिवस सुट्टी 17 तारखेला फिजिक्स आहे. मग सीएसच्या मुलांचा प्लॅन काय असतो माहितीये का? की या 5 दिवसात प्रॉपर फिजिक्सची तयारी होणार. आता त्या मुलाला मी सांगितलं, की आपण 13-14 तारखेला जर कुठला मराठीचा पेपर ठेवला मध्ये, तर होईल होय 2-3 दिवसात. बरं, मराठी कॉन्व्हेंटच्या स्टुडंटला असेल, तर त्याला मराठी एकतर अवघड जातं बरं का, लक्षात घ्या. मग ठीक आहे करेल तो, पण कसं जस्टिफाय होते, की तुम्ही कसं कॉलेजवाले असं सांगू शकतात, की मराठी करा म्हणून? मग हे अतिशय चुकीचं घडलेलं पण आहे, पण आपल्या बाबतीत होऊन द्यायचं नाहीये. त्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो, तुमचा मुलगा 10th स्टँडर्डमध्ये आहे आणि तुम्ही आता क्लासेस शोधायला सुरुवात केलेली आहे. रोज माझ्याकडे येणाऱ्या पालकांना बघून मलाच प्रश्न पडतो, की अजून 10वी ची एक्झाम चाललेली आहे. चाललेली कुठं सुरू व्हायची आहे अजून. त्याच्या आत हे लोकं क्लास शोधतायत आणि मला माहिती आहे जो ग्रामीण भागातून मुलगा पालक माझ्याकडे येतो ना क्लासची चौकशी करायला साताऱ्यामध्ये, फक्त माझ्या क्लासची चौकशी करत नाही. त्यांचा तो प्रोग्रामच असतो. चला हा क्लास झाला लिस्टमध्ये क्लिअर. आता हा क्लास, तो क्लास, हे तुमची फी किती, हे किती, ते किती, गेल्या वर्षीचा रिझल्ट काय? अशा चौकशा करण्याचा कार्यक्रम सुरू होतो पालकांचा. मग ह्या चौकशीमध्ये या प्रश्नामध्ये एक प्रश्न अजून वाढवा. क्लासेसवाल्यांना विचारा तुमचा टाय ज्या कॉलेजशी आहे तिथं हे सब्जेक्ट आहेत का? एक्झाम झालेली आहे का? मी तुम्हाला सांगू का, ह्या चौकशा करणं गरजेचं आहे. म्हणजे झालेली घटना आपले डोळे उघडणार आहे. मगाशी म्हणलो ना मी पुढच्या ठेच आणि मागचा शहाणा. म्हणजे आता त्यांना मी तुम्हाला सांगतो काहीतरी चांगला मार्ग मिळेल. खरोखर देवाजवळ प्रार्थना करूया. चांगली मुलं आहेत. त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. हे असं 2-3 दिवसापूर्वी अशा धक्कादायक गोष्टी सांगणं आणि सगळ्यात शॉकिंग तुम्हाला सांगू का? आणखीन एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगतोय मी. जे 11वीत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. जे 10वीत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचंच आहे. त्या कॉलेजमध्ये झालं काय तुम्हाला सांगू का? हे मी YouTubeवरच्या व्हिडिओजमध्ये त्यांच्या इंटरव्ह्यूमध्येच बघितलंय. एक्झाम फॉर्म भरत असताना पेन्सिलनं फॉर्म भरण्यात आलाय. पेन्सिलनं. कॉलेज प्रशासनाने त्यांना सांगितलं, की फॉर्म भरताना सब्जेक्टची नावं पेन्सिलनं भरा. फोडायला किती वेळ लागतोय? तोच प्रकार घडलेला आहे. बरं, रेटण्याचा प्रकार झाला, दाबून नेण्याचा प्रकार झाला. पण नाही पालकांनी ते ऐकलंच नाही. बरोबर आहे पालकांचं. कसं ऐकायचं? होत नाही तसा अभ्यास. त्यामुळे मला एक रिक्वेस्ट थोड्या वेळापूर्वीच मी ते व्हिडिओ बघितलेत म्हणून मला वाटलं, की आपण ह्या विषयावर बोलूया थोडंसं. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? तर 12वीतली मुलं जर चुकून त्यांचे पालक हा व्हिडिओ जर बघत असतील, तर मला तुम्हाला सांगायचंय, सी-ई-टीचा रिझल्ट लागल्यानंतर ओके, ऑप्शन फॉर्म भरणे हा एक प्रकार असतो. तिथं सुद्धा घोर फसवणूक होते. जे ए-आर-सी सेंटर असतं किंवा एफ-सी सेंटर असतं, फुल फॉर्म ते वेगवेगळे आहेत बरं का. म्हणजे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज एक सेंटर असतं ऑथराइज्ड म्हणूया आपण. तिथे जाऊन तुम्हाला ते ऑप्शन फॉर्मची प्रिंट द्यायची वगैरे असते. तिथंच बाहेर वेगळ्या-वेगळ्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजची लोकं लॅपटॉप, छत्री टाकून बसलेली असतात. म्हणतात, "कुठं त्या गर्दीत चाललाय? या इकडं तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून देतो." ग्रामीण भागातला पालक इथं फसतो. त्याला वाटतं लाईन तर मोठी आहे. हे तर मोकळेच बसलेत. भरूया यांच्याकडे ऑप्शन फॉर्म आणि हळूच ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेजचा कोड असतो लक्षात घ्या. ती लोकं एवढी चॅप्टर असतात, हळूच तुमचा कोड एंटर केल्यावर तुम्हाला काय कळणार आहे? किंवा तुमचा पासवर्ड त्यांच्याकडे गेल्यावर ते पुन्हा चेंज का नाही करू शकणार? पुन्हा तुम्ही कुणाला जाऊन भेटणार आहे? बरं असं घडलंय का? घडलेलं आहे. त्यामुळे या जगात कुणावरही विश्वास डोळे मिटून ठेवू नका. खूप चौकशी करा. मुलांच्या करिअरचा प्रश्न आहे. काही मुलांचे 1-1 वर्ष यातून वाया गेलेले आहेत. आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्याला हे घडवून द्यायचं नाहीये. त्यामुळे YouTubeवर सुद्धा काउन्सिलिंगला फ्री काउन्सिलिंग करायला खूप चॅनल अवेलेबल आहेत. तो यश दादा आपला आहे. समीर शेख, यश आराध्ये, समीर शेख, संदीप मिलाके ही तिघं लोकं आहेत. हां, मुलं आहेत ती, पण अनुभवी आहे. 3-3, 4-4 वर्षाचा अनुभव आहे यश आराध्यला. मग त्यांना फॉलो करा. ओके. ऑल द बेस्ट.